दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरित्र अध्याय 22वा। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा लागेशी त्यांच्या चरणा कर संपुट जोडून विमिनवितसे परियेसा मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापूर आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐकून शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषण म्हणे शिष्य तुझी सगुण गुरु कृपेचा बाळतारा पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्य श्री गुरु आले गंगा ग्रामा राहिले संगमी गुरु रूपे भीमावतरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी आश्वस्त वृक्ष पर्ययसी महास्थान वरदभूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती पोते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करे ख्याती भक्त जन तारणार्थ ऐसा संगम मनवारो तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारो गौप्य होय कवने परी वसती आरण्य संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी मध्यान काळी अवतारा तया ग्रामी तुझवर असती एक शतकर होते पूर्वी अग्रहार वेद पाठ ब्राह्मणासी तया मध विप्रयेक राजाचे सुक्षीण देखा त्याची भार्यापती सेवका पतिव्रता शिरोमणी वर्ततासे दारिद्र्यसी असे एक वांगमैशी व्यसन घातली असे नाकाशी दंतहीन अतिवृत्त नदी तरी मळयासी चार मृतिका वावयासी नित्य नाम लेती मृतिका क्षार वावया तेने द्रव्य बरोगेती येणे रीते काळ क्रमिती श्री गुरुनाथाची प्रति जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती कैसा येते आला म्हणती आम्ही ब्राह्मणाचो श्रती नये भिक्षेसी आमुचे घरी नित्य आमुच्या घरी देखा विशेषांना अनेक शाखा असे त्याजून यती ऐका जातो दरिद्रियाचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करण्याचे आपले मनी पाये पावी दुराची घरा प्रीती कैशी शारंगधरा दुर्वेदन राजद्वारा कधी न व्हायचे परियेसा सात्विक बुद्धीचे वर्तती त्यावर श्री गुरुची अतिप्रती यह सौख्य अपरगती देतो आपले भक्तासी जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दारिद्र्यासी राज्य होईल क्षितिजे ब्रह्मदेवे आपल्या करे लिहिले असे दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्शने दृष्टाक्षरे शिपवती ऐसे मित्र श्री गुरुचे वर्णून शके आमचे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळोवर त्या ब्राह्मणासी घरी असे वांजमाशी नेले नाही मृतिकेला तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाविष्णु वैष्णवमासी मध्यान काळी परियेसा ऐसे श्री गुरु मुरामूर्ती गेले द्विजवा प्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याचे घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ आले पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत करीत झाले तै वेळी नमन करून या श्री गुरुसी विनवित असे करुणे वचनेसी आपला पती याचकेसी केला असे अवतारा उत्कृष्ट धान्य श्री बहुत घेऊन येईल पती तवरी स्वामी पैसा म्हणत पादगाता पैसा वया श्री गुरुमूर्ती हास्यवदना
बैसते झाले शुभासने तया विप्रश्री समये शिरकावून घालिते तुझ्या द्वारे असता म्हणजे शिरकावून घालिते आमते तुवा चाळविसी नाही वरे म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता करी नमन वाज महर्षी दंतैल वृद्धाप्य झाले तेसे उपजली आमुचे घरी वाज झाले दगडा परे गावा नव्हे कवणे परे रेडा मने पोषितो याची कारणे तेसी व्यसन घातले परेसी वावय अमृत केसी तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणते तेसी मिथ्या का हो बोलसी त्वरित जाऊन मैसेसी दोन आणि क्षीरभ आईचे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे म्हणे काष्टपांडे घेऊन गेले ऐका दोहावया श्री गुरु वचन कामधेनो विप्रवनिता जाता क्षण दुईली क्षीर संतोषण भरली पात्रे दोन तया वेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता सावध त्वरित तापवित झाले अग्नित सर्वेची निववी परियेचा परिसो स्वामीचे वचन घेऊन आले क्षीरभरण प्रशान करी श्री गुरु राणा अति संतोषे करुणिया संतोषवली श्री गुरुमूर्ती वर देते अतिप्रती तुझे घरी अखंडिते लक्ष्मी राहोय निरंतर पुत्र प्रवते श्री आयुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाल त्वरित संगमी आपले स्नानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकत झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची मने अभिनव झाले तोर होईल ईश्वर अवतार आमची दृष्टी दिसे नर परम पुरुष तोरी सत्य विप्रमणे श्रीयासी केले आमचे दारिद्र्य दोषी भेटी झाले श्री गुरुचे सगळा पिष्टे झाले मनी मनी निर्धार करते भेटी जाऊ कैशा येते हाती घेऊन आले गेले दंपती संगमासे भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीते विधीसी संतोषने श्री गुरु दयासी पुनरपी वर येते झाले येणे परी द्विजवर लागला जैसा झाला वर कन्या पुत्र लक्ष्मी त्या पूर्व आयुष्य झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सैन्य वेगळा होय त्वरित इथे श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे वंद्यमान श्री दोडक नाम वालशुद्धाय श्री गुरुदत्तात्मस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय 23वा श्री गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध मने ऐक बाळा श्री गुरुचे अखिल लीला तिची मी प्रकट करीत झाला पांच मासी वरती जाची गुरुई तया गावी दिवशी क्षारमुतिका वाव्यासी मागो आले महर्षीचे द्रव्य देव म्हणते विप्रमणे तयासी येतो आपले द्रुपदी महर्षी दावीत असे सकळांशी क्षीर भरणे दोन्ही केले कैते विस्मय सकळ जना मनते वाज दंतहीन काल होते नाकी कोण व्यसन रज्जू अभिनवा नवती गर्भ वांज महिषी काय नमते गुप्ते कैसे वार्ता पाकले विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रति विस्मय करुणे तय वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळे पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगम संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी मूर्ती अवतार नित्य आमच्या मंदिरासी येथे श्री गुरु भिक्षेसी वरून होती कालेची दिवशी क्षीरा पण मागितले वाज म्हणता रागवणी मरणे क्षीर देवा जाऊनी वाक्य त्याचे निगत आमुकाते कामदेव परी झाला विप्रवचन परदिसोनी गेला तो राजा धावणी सर्व दळ शृंगारून आपले पुत्र कलत्र सहित लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करुणिया जय जया जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारो तुझी महिमा परंपारो श्यामा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधकार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आपणायाते अविद्या माया सागरी पडवासे घोरदारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला
वर्णवया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य अम्मा तुझी अर्चिता केशव चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोने श्री गुरुमूर्ती तयारा येते फुसली आम्ही पाससी असो यती अरण्यवास करीत असो काय कारण आम्हा पासी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेशी कवण कारणे सांग माझा ऐकून श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडण तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धाराव या भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतुष्ट व्हावे देणे परी ऐसे तुझे विद्याख्याती वेद पुराणे वाखाणीती भक्त वत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापुर महास्नान स्वामी करावे पावन नित्य येते अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणी ते स्थानी असावे आम्हा उद्धरवणी म्हणे लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु म्हणे विचारिती प्रकट होणे आली होती कचित करावे वसरे गणे त्या स्थानी भक्तजन कारणार्थ पुढे असे कारणार्थ राजाचे मनोत पूर्व म्हणते तैवेळे ऐसे विचारोनी मानसी निरोपदे ते नराधिपासी जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करे श्री गुरु वचन ऐकून संतोष झाला बहुमनी पैसवणी सुखासरी समारंभे निघाला नाना परिचय वाद्य गीतवाद्य मंगळ तुरे मृदंग टाळ निर्भरे वाजता ती मनोहर याने छत्र पातकेशी गजल तुरंग शृंगारेशी आपले पुत्र कल्पेशी सवे चालती सेवा करिता वेदघोष तुझवरी करिता ती नाना परी वाखाणित बंधकारे प्रीत तया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रती अनेक परिहारती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करीत झाला ज्ञानेश्वर संतोषोनी श्री गुरु प्रवेश हे नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे आश्वस्त उन्नतेशी तया जवळी गवैसी असे एक भयानक तया वृक्षावरी ब्रह्मराक्षस भयानक वसतसे असे ते एक समस्त प्राणिया भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे तोर म्हणून ओष गृह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळे ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडणी श्री गुरुमूर्ती विनवित असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसे गोरंदारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्धवशी तू कृपाळ सर्वोपकाशी उद्धारावे अपरानाते कृपाळ मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेवते करू मनुष्य रूपे होणे येरू लागत असे चरण कमळे श्री गुरु म्हणते तयासी त्वरित झाली संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझा श्री गुरु वचन ऐकून तरी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करते सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि जपिनाक हाई सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थानी मठ केला तत्क्षणी नराधिपती जो मनी भक्ती भावे पूजित असे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिपती भक्ती संन्यासित आपण जाय माध्यम काळ परेसी श्री गुरु येते मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ पैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्तादीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ते तेने परी राट दिले का समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामात सगळे जण कुमसी ग्रामसी होताय एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नसे सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला मनी मने गांभीर कळा हा काय केळत शास्त्राला मणी मनी निंदा करी ज्ञानमूर्ती सद्गुणात सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करिता म्हणून ओळखे मानसी सिद्ध मने नामगीता पुढे अपूर्व झाली कथा मन करुणे सावधानता एक चित्ते परिसावे इथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामदार संवादे ब्रह्मराक्षस मुक्त करण नाम त्रयोदशोध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशाय नमः नामकारकमय सिद्धासी पुढे
पुढे कथा वर्तली कैसे विस्तारुनी आम्हासी निरोपा वेदांतारा शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्ध मुनी एक वर्ष नाम कारणे गुरु चरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता पुंसीसानी निंदा करी आपले मनी दांभिक संन्यासी हा म्हणता श्री गुरु म्हणते ते वेळी निघावे आज हे तात्काळी त्रिविक्रमांगाठी जवळे जाणे असे कुमसीचे ऐकोनी राजा संतोषला नानालंकार करिता झाला हस्ती अश्व पायदळा शृंगारिले तैवेळी समारंभ केला थोरो आंदोळिका पैसवी श्री गुरु नाना परिवार तसे गीत सहित देखा ऐसे परी श्री गुरु मूर्ती तया कुमसी ग्रामाची जाती त्रिविक्रम महावेती करीतो होता मानस पूजा नरांची नित्य करी पावेची स्थिर नवे तया दिवशी मानसी मूर्ती नरेश्वरीची बौद्ध काली आराधिले कापा नरसिंह उपेक्षिले तत्फळ वृथा गेले म्हणून चिंती मनात इतके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दुरी येत होते नदीतले मानस पूजेचे मूर्ती रूपे सर्वदळ दंडधारी तयात एक रूप नरहरी परती ते गुरु विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांग नमोनी जावे लागे श्री गुरुचरणी सर्वांची रूपे झाली प्राणी दंडाधारी यती रूपा समस्त रूप एके परी दिसता ते दंडधारी कवन लघु कवन तोरे नकळे तया त्रिविक्रमा प्रमित झाला तैवे पुनरपी लागे चरण कमळे ब्रह्मा विष्णू चंद्र मौळे त्रिमूर्ती जगद्गुरु नकळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्यमान वेष्टेण विजय स्वरूप होणे कृपा करणे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्मचक्षु करुणी आता पाहू शके म्हणतसे तू व्याप सर्वभूती नरसिंह झालासी यती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूपा कवना ते नमो आपण कवना पुढे दाऊ करुणा त्रैमूर्ती तुझी ओळखे गुणा निज रूपे व्हावे म्हणूया तप केले बौद्ध दिवसी पूजा केली तू मानसी आजी आली गापाळसी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी मरणे स्वामी अवतरलासी उद्धरवराया मासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी श्री गुरु मूर्ती संतोषी झाले निज मूर्ती एक व्यक्त पाहे तैवेळी देखो लागले सैन्य सकाळी तयामध्ये चंद्रमौळे दिसे श्री गुरु भक्त वरदा श्री गुरु म्हणते यतीसी नित्य आम्हा निंदा करीसी दंभ दंभ नामायसी म्हणते तू मंदमतीने या कारणे तुझ्या पाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करीसी तू मानसी श्री नृसिंह मूर्तीची दंभ मने कवने परी सांगा आता सविस्तारी तुझे मनवसे हरी तोची तुझ निरोपिले ऐकोनी श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमना क्षमा करी सद्गुरु राणा विद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रैमूर्ती अवतार तुझी होसी मद वैष्णुनी आज्ञेसी माया रूपे वर्तविसी पूर्वी कथा ऐका श्रवणी महाभारती विस्तारुणी दाविले रूप अर्जुनाने प्रसन्न होणे तयासी जय जय जगद्गुरु तू तारक भवसागरो त्रैमूर्तीचा अवतारो नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण करिता सायास प्रयत्न केला चिंतामणी येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी श्री गुरु मूर्ती संतोषी दिला वर तैवेळे वदते ते त्रिविक्रमासी तृष्टला तुझ्या भक्तीसी तुझ सद्गती होईल बरवसी पुनरावृत्ती नाही तुझा तुझ राजे परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यला ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपले निजस्थाना वरद देवने भारतीसी रागले ते कुमसीसी शरण रागे परियसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध मने नामधारका श्री गुरु महिमा ऐसे ऐका त्रैमूर्ती तोची देखा नरभे वर्ततसे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुजी होय गिरजान म्हणू वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र विस्तारुन भक्तिपूर्वक ऐकुने जन लादे पुरुषार्थ चतुर्वेद इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तार्पण नमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त
श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय 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 सिद्धयो मुनी. तुझी तारक शिरोमणी साक्षी तसे अंतकरणी बोधले माते परमार्थ. तया त्रिविक्रम भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी. पुढे कथा वर्तले कैसे ते निरोपावे दातारा. सिद्ध मने ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीळा. सांगतो भाऊ काळा साधारण सांगत असे. पुढे वर्तले अपूर्व ऐक शिष्य नामधारक. विदुरा नाम नगर एक होता राजा यवन वंशी. महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदा करे जीवहिंसी. चर्चा करावी ब्राह्मणासी वेद म्हणवे आपणा पुढे. विप्रांसी म्हणे तो यवन जे का असते विद्वजन. आपुल्या सभेसी घेऊन वेद सर्व म्हणावे. त्याते देईन पुत्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत. जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यासी पूजा करो. ऐसे ऐकून ज्ञानी जन देनो म्हणते वेद आपण. जे कोणासती मतीन कांक्षा करते द्रव्यावरे. जाऊन तया म्लेंच्या पुढे वेदशास्त्र वाचिती गाडे. म्लेंच्या मनी असे पुढे ऐके अर्थ यज्ञकांडाचा. मने विप्र यज्ञ करती पशुहत्या करणे रीती. आम्हा म्लेंच्या ते निंदते पशु वदती मनविया. येणे परी ब्राह्मणासी निंदा करे बहुवसी. योगिता जात विचारासी अपार द्रव्य देता होय. वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवणी मन. वेदते झाले त्या यवना वेद म्हणते त्या पुढे. येणे परी वर्तमानी वर्तदास्ता एके दिनी. मंद भाग्य विप्र दोणी येऊन भेटले रायासी. वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणते. तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती. विप्र म्हणते रायासी कोणा नाही आम्हापासी. वाद करावया वेदांशी नसती चारी राष्ट्रांत. हसती जरी तुझ्या नगरी त्वरित येते पाचारी. आम्हा सगळे वेदचारी चर्चा करावी त्या विजासी. राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा कुमायसी. जे जिंकता तर्केशी आपण द्रव्य देव म्हणे. ऐकून ज्ञानी जन म्हणे लागले त्या यवना लावून. ऐसे योग्यता आहे कवनाची या ते परमाची. आम्हा मध्ये श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट. या ते करुणी प्रकट मान द्यावा महाराजा. अरुणोनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपले नगरी. नवती विप्रयाचे सरी हेचे राजे विप्रांचे. महातामसी ते ब्राह्मण तुझ्या ते करुण दूषण. राजे म्हणती आपण तया यवन राज्यात. ऐसे असता वर्तमानी विप्रमनले व्यापुनी. राजा पुढे जाऊन विनविताती तयेसी. आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्रार्थ. निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात. जरी मिळत एखादा नरू तयाच वे चर्चा करो. न मिळले तैसा पत्र घेऊ गावोगावी. राजा म्हणे तयासी जावो राष्ट्रात परिचयसी. पराभवावे ब्राह्मणासी म्हणून निरोप देतसे. गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती. ऐसे कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय. समस्त नगरे हिंडता गेला तया दक्षिण पंथा. भीमा तिला संख्याता कुमसी गाम उत्तम. तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून. त्यासी येता वेद तिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो. महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगते जन समस्त. ऐकव जीज म्हणून मत गेले तया मुनी पासी. जाऊन म्हणते तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी. चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपत्र. विप्रवचन ऐकोनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी. आम्ही नेनो वेद तिने अथवा नेनो वेद एका. जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र. वंदन करते राजे समस्त सदृश्य भोगतो. नेनो म्हणून अमर निवासी. वेश धरला आहे संन्यासी. आम्ही विशुभतापसी तुम्हा समान नवे जाना. ऐकुनी मुनीचे वचन तव काले ते ब्राह्मण. आम्हा सवे वाद कोण करणार तैसे भूमी मंडळी. हिंडता लो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर. म्हणून दाविद जयपत्र असंख्यात परिणेसा. अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनयसी.
ऐकली ना तुझ महादोषी मागती जय पत्र आपले त्रिविक्रम महामुनी विचार करे आपले मनी याते न्यावे गान गाभोनी भिक्षा करी विजानते विप्रमंदाते व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपकार करणे बरे म्हणून येत करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणासी चला गान गा पुरासी तेथे देईन तुम्हासी जय पत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु तया पुढे देईन पत्र निर्धारो अथवा तुमच्या मनीचा पारो करू शमन म्हणे देखा ऐसे निवृत्ती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येते विप्रदोनी आंदोली के बैसनिया पातले तया गाणगापुरा जे का स्थाने श्री गुरुवरा रम्य स्थान भीमा तीरा वास नृसिंह सरस्वतीचा नमन कडे ते मुनीश्वराते उठवेले श्री गुरुनाथे अलंबोनी करुणवस्त्रे पुस्ता झाला वृत्तांत श्री गुरु पुसते यतीश्वरासी आणि के कवन कार्यासी विस्तारोनी आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरु वचन ऐकोनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मंदोमंत विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे मनते चर्चा करू हर्षे वेदचारी आपले ग्रहाश्री वसे मनती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हासी पत्र मागती हरी ऐसी अनेक परितयासी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो माझवळी तुम्ही स्वामी गुरु मवळी तुझे वाक्य असे वळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्य वदनी आले होते विप्रदोनी त्याने पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणते विप्रांसी आला तुम्ही कवन कार्यासी वाद कार्य आहे आम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी जेत सरशी काय गुरावे आम्हासी जया बोल्या येती सवे श्री गुरु वचन ऐकोनी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वींडोनी समस्त विप्र जिंकिता नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परमुख म्हणून पात्रे अनेक वाढवणी दाखविली येणे रीती आम्हासी पात्र देता का सायासी ओ पाला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळे जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्र व्याकरण चर्चा करणारी विप्र आम्ही जाणे वेदचारी नवती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय झाला वेदांत श्री गुरु मध्ये विप्रांसी गर्भनाश समस्तांसी देवदानवादिकांचे गर्वे मृत्यू लादला जाणार कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका नकळे अंत वेद आदि अनंत गर्भ वाया तुका करीस विचारसे आपले हित सरी सांडजे सर्व प्रांत काय जाणसे वेदांत चतुर्वेदी मनविसे श्री गुरु वचन ऐकोनी गर्भ टाकिले बहुमनी जाणो आम्ही वेद तिने सांग सहित परियेसा हेले परी श्री गुरुसी बोलते ब्राह्मण गर्भेसी सिद्ध म्हणे नामधारकांचे अपुढे पुढे वळले चारही वेदांचा अत्यंत श्री गुरु ब्राह्मणासी निरूपित सांगे एका एक चित्त म्हणून सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्र आत्म प्रशंसनामन पंचदशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरु चरित्र अध्याय 26 श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी नका प्रभुने युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मणासी अनंत वेद येते वेद व्यास सरसे मुनी नारायण अवतरणी वेद व्यास करुणी व्यास नाम पावला तेने पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवतारा शिष्याची नामे देखा सांगितले विस्तारे ऐका प्रथम पहिला दुजा वंश पालकनिका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतो शिष्य करीन म्हणे वेदभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकवता एक एक वेद व्यक्त शिकवा पाहिजे एक दिवस कल्पंता चारी वेद केले वाचिता अनंत महिमा वेदांचे या वेदांचे अध्ययन सांगेन एका एक चित्त पूर्व भारत विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेशासे त्यासे पुनरुपी करे तापसे ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागती मनोनिया भारत ध्वज
मने ब्राह्मणासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन अत्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्म मने भारद्वाजासी मिथी नाही या वेदांसी सर्व देवी शिका मनुषी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्म दाखवले वेदांसी दिसता तीन राशी गिरी रूप होणे ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीचे वाटे भय वेद राशी तीन गिरिमय के शिको म्हणोने भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणोने ऐसे वचन ऐकोणे ब्रह्मदेव संतोषणे तिने अभ्यास करी म्हणोने तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकता वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणते व्यासासी एक एक वेद आम्हासी विस्ताराने अध्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविते चौघे जन मुनी दरित व्यास चरण कृपा करेगा गुरु राणा नारायण ग्रस्तराणा करुणावचन ऐकोनी व्यास सांगे संतोषी पहिले शिष्या ते बोलावणी ऋग्वेद निरूपिते व्यास सांगे पहिलासी ऋग्वेद ध्यान पर्यायी वर्ण रूपे आहे कैसे वेदाभ्यास सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद त्रिगोत्र असे शुद्ध ब्रह्मदैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण पर्यायी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तारक विवाह कंभुकंठ श्री गुरुमते ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी असे ऋग्वेदासी द्वादश श्रेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगणे एक अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परेसा व्यास म्हणे शिष्यासी ऐका एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा आदिदैवत रुद्र म्हणा त्रिशुभ छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कोशन मध्य निर्धारी सुलक्रिया कपोलधरी कंचवर्ण नेत्र असती पिंगट शरीर ताम्र अस्थित वर्ण पाच अनंती दीर्घजान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन करत परिस ऐशी यजुर्वेदासी वेदशायशी असती एका बरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता त्याची असे मूळ ख्यात यजुर्वेद म्हणती दया यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूळ पर्यायसी अभ्यास करिगा विदेशी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमुनी सामदेव विस्तारोणी निरोपित अवतारा उपवेद गांधर्व अंतत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगत चिंती मनवता नित्यश्रावी असे जाणा शुची वस्त्र प्रावरण मन शास्त्र इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारिखे किरण षडरत्नी निर्गण सामदेव रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवनासे शक्ती समस्त शिकू म्हणावया एक नारायण वाचोनी समस्त भेद नेने कोणी एक शिष्य जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतो नामे शिष्यासी सांगते व्यासासी अथर्वर्ण वेदासी निरोपिले परेसा या अथर्वर्ण वेदासी उपवेदासी परेसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतनासे गोत्र आदि दैवत इंद्र जात्यासी अनुष्टुभ छंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्ण वर्ण असे जाणा ऐसे रूप तयासे वेदन उपरेसे म्हणतो नाम शिष्याचे सांगतासे श्री व्यास ऐसे चौघे शिष्यास सांगतासे वेदव्यास प्रकाश केला क्षितिस भरतखंडे पर्येसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमी आचरत होते लोक पर्येसा या कलियुगा भीतरी कर्म सांडुने द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य झाले शिक्षेचे कर्म भ्रष्ट झाले द्विज
लेच्या पुढे बोलते वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाना पुरी होते महत्व ब्राह्मणाचे देवत्व वेद बळे नित्यत्व भूसुर म्हणते याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करते विप्रचरण सर्वस्व देते दक्षिणा ते अंगीकार न करते वेद बळे विप्रासे त्रैमूर्ती वश होती त्याचे इंद्रादी सुरवरांचे भय होते विप्राचे कामधेनु कल्पतरो विप्रवाक्य होते तोरो पर्वत करिता गुणाकारो तृण पर्वत वेदस्तवे ऐसे महत्व ब्राह्मणासे पूर्वे होते पर्येसे वेद मार्गे त्याजुनी सुरसी अनन्य मार्ग राहते तेने सत्व वांगले होते याती ते सेवा करू लागले अध्यापन करिता वेद विक्रय पर्येसा हिल याती पुढे देख वेद मध्ये मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्म राक्षस होता ते चतुर्वेदी म्हणविसे लोकांसवे चर्चा करीसे काय जाणते वेदाचे अखिल भेद आहे ते जाणा आपुले आपण स्तुती करीसे जयपत्रे दाखविसे त्रिविक्रमामय त्रिपाशी पात्र मागसी लयुनी आमुचे बोल ऐकोनी जावे तो परतोनी वाया गर्व ब्रह्मणी प्राण आपला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणाचे सांगते बुद्धी हिताचे नये कधी विप्रतामसे म्हणून चर्चा करू न जरी येत हरी दिसले आमुदे सांगते लोक राजा ते महत्व आमचे उरेल केवे सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मनोमता निरती आपले होता त्यासी मृत्यू जवळ आला इथे श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथन नाम षड्विशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धांच्या चरणा विनवी तसे कर जोडणे ऐका श्रोते सगळे शिष्य वचन ऐकोणे सांगताना सिद्ध मुनी एक शिष्य नाम करणे अनुपम्य महिमा श्री गुरुचे किती प्रकारे ज्या ब्राह्मणासे सांगते श्री गुरु आसनाचे न एक द्विज तामसे म्हणते वादका पत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोप करते श्री गुरुमुनी जैसे तुझे अंत करणे तैसा सिद्ध पावे म्हणे सर्पाच्या पटरीशी कोरू जाय मुशक कैसे जैसा पतंग लपासी करी आपले आत्मघात तैसे विप्र मंदमत्त श्री गुरुमूर्ती निळंकत बळे आपले प्राण देत निर्वाण परी देखा इतुके अवसरे श्री गुरुदे कधी नरासी दोरे शिष्याते म्हणती पाचारी कवण जाते मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी आणले श्री मुख सन्मुख श्री गुरु पुस्तके तयासे जन्म कवन यातीसे तुझा वृत्तांत सांगे कैसे म्हणून पुस्तके तये वेळे श्री गुरुवचन परिसोनी सांगे आपण यतीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारिले प्रती आपण झालो उद्गती म्हणून दंडवत नमन करी तैसा दयापती गौरी कृपा केली श्री गुरुरारे दंड देऊने शिष्य करे रेखा समाप्त काढविल्या श्री गुरु म्हणते पतितासी एके करे का लंगेसी आला नर वाक्य सदशी झाले ज्ञान आणि कथया श्री गुरु म्हणते तयासी कवन मुळे जन्मलासी पतित म्हणे आपण किरवंशी नाम आपले वन राखा दुसरे का लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करी सकाळचे लोक तिसरी रेखा लंगी म्हणते त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा सुत निश्चिती नदी तिरी वासा मुला लागिता रेखा चवते म्हणे आपण शुद्र जाती जातो होती स्वामी माते पाचारिले लागिता रेखा पाचवेची झाले ज्ञान कहाणी कशासी जन्म झाला वंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लागिता म्हणे आपला क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले सातवी रेखा लागी दर्शन
अग्रजाते विप्रापण वेदशास्त्रादे व्याकरण अध्यापक नामा फुले श्री गुरुमती तयासी वेदशास्त्र अभ्यास मनसे आले ब्राह्मण चर्चेसी वाद करे गा यासवे अभिमंत्रवणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिणी प्रकाश झाला ज्ञान ज्योती तया नरा परियेसा येणे पदी प्रार्थी ज्ञान झाले असमासे वेदशास्त्र सांगेसी मनो लागला ते वेळे जे काले चर्चेस विप्र परिचकित झाले थोर जीवा कुटोनी बदिर शूळ तत्काळे विप्रतंत्रा कापते श्री गुरु जवळे लोळते जनू म्हणती आपणा काय गते जगज्योती स्वामिया गुरुद्रोही झालो आपण केले गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण भिकारण क्षमा करुणे स्वामिया तू कृपाळू सर्वाभूते आमचे दोष धरी चित्ते आम्हा देई गावकती म्हणून चरणी लागले ऐसे विप्र विनविते श्री गुरु त्यासे निरोपिते तुम्ही शोभिले भारते त्रिविक्रम महामुने हानिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावल जन्म ब्रह्म राक्षस आपले जोडी भोगावे आपले आचार आपणासी भोगीचे पुण्य पापसी निष्कृत न होत्या पापासी गती नाही परियेसा श्री गुरुवचन ऐकोणे लागती विप्र भोगे चरणी कधी उद्धार उपमारणे कोणे परी गड श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्र निरोपिते राक्षसत्व पावला प्रख्याती संवत्सर 12 वर्ष पर्यंत अनुतप्त झाली या कारण शांती रूप असा न जन जोगा सुख नारायण प्रथम वाक्य म्हणतास तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार ते होईल आता जावे गंगेशी स्नान बरवे बैसावयासी म्हणून निरूपित विप्रांचे श्री गुरुमूर्ती तैवेळा निगता ग्रामा बाहेरी हृदय शूळ परंपरे जाता क्षणी नदी तेरी प्रपंच तो पावले आपण केले या कर्मासी प्रयत्न नाही अनेकासी ऐसे विप्रतामसी आत्मा गतीचे जाना श्री गुरु वचन जेणे परी अन्य निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्ष गती पावले विप्र पाठवले गंगेसी मागे कथा वर्तले कैसे नामधारक शिष्यासी सांगे शिष्य उदारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण संतजनी पूर्वपार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करून श्री गुरुसी विनवे पतित भक्तीसी अन्याय माते ज्योतिर स्वरूप जगद्गुरु पूर्वी होता विप्र आपणा केवी झालो जाते स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देखा काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाक श्री नृसिंह सरस्वती स्वामिया जैसे वचन ऐकोनी सांगती श्री गुरु प्रकाशुनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्याप्रती इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाठ्यार्थे सिद्ध नामधार संवादे मनोनत्र विष्णुकार प्रकाशरणं नाम सप्तविश्वोध्याय श्री गुरुदत्त नमस्तु गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्राध्याय 28 श्री गणेशाय नमः नामधारक पुरुषे सिद्धांसी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास माझ्या मनासी गुरुचरित्र हे कथा गोड सिद्ध मने नामधारका कथा से अलोलिका एकदा जाती सर्व दोष ज्ञान ज्योती प्रकाशते श्री गुरुमनते पतितासी आपुले पूर्व जन्म पुससी सांगे एक विस्तारेसी चांडाळ जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपल्या जावे भोगती कर्म विप्याची असे ख्याती जन्मोजन्मी नीचे राहते ब्राह्मणाचे वैश्य शूद्र त्याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असी यतीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारे व्याभिचारे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने होणे जाती पावती ब्राह्मणात्वा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो निरोनिसे गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता चांडाळ योनी होय निश्चिता कुळ स्त्री सोडलेला
कुळदेवता सोडवणी आणि देवता पूजा करवणी तोही होय चांडाळवणी सदा अनुवृत्त बोलणारा न करी सेवा माता पिता त्याची प्रतिपालन करिता चांडाळवणी तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करुणी तिसरी त्याजिता होय जन्म त्याची पतिता आणि एक सांगेन नवला स्वामी श्री श्री गुरु श्री श्री शत्रु मित्र विश्वास श्री जो घरी या बिचाराची तोही जन्म पददा करे त्रिसंध्या काळ समय देखा विप्रभोजन करे अविवेका बाक देवनी फिरवंगा तोही जन्म चांडाळ विष्णु एक गाला तिथे जो बोले दुष्टरेचे अन्न देती तयाची होणे उपजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सागे प्रसिद्ध वाटे करावे अशी करे वेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद नेता करी वैद्यकी जाणणे औषध दे आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्म संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपते कुबोते जन्म होय चांडाळ त्रिशुद्धे वेद मार्ग त्याजितांत्रे ब्रह्मक्षत्रिय वंशशूद्र आपुले कर्म त्याजने मूढमंद आणि मार्ग आचार सदा तोजे चांडाळ योनी जोय विधवा स्त्रियांचा संग करे शिव्या देवने अतिथी जेववी घरी श्राद्ध दिवशी पिंड न करे चांडाळ योनी जन्म पावे भजी आपण एक देवता दुसरे वेळे देव निंदा करिता तो होई आपस मारी तत्वता दारिद्र्य रूप पीडत असे लोकांची वर्ण कर्मे आपण सदा करी उच्चारण तो रोगी होय जाण महाकष्ट भोगत असे गर्भपात करी स्त्रियांचे वांजवणी पजे परियसे पुत्र झाली अमरती बरवसे गर्भपात करू नये सर्प जाती नाम मारी नर सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोषास्ती अपार आता तस्कर प्रकरण सांगेन परद्रव्य अपहारी देखा पर दत्तपहार विशेषा परद्वेषी नर ऐका अपुत्री होणी उपजे देवद्रव्य अपहारी देखा देव कार्य नाशी जोका पांडू रोग वयनिका फळ चोरी होय विपुद्रूप श्री गुरु म्हणते पदितासी दोष परिता जन्म होय ऐसे आता सांगेन व्याविचार प्रकरणेसी शांती पर्व बोलले ऐसे परस्त्रिया लिंगन कलिया देखा शतजन्म श्वान होय ऐका पुढे मागुती सर्प जन्मनिका भोगी दुःख उदारी परस्त्रियेचे मुख न करवी अवलोक जरी पाहिलं प्रबंधिक चक्षु रोग होणे उपजे ऐसे तया पतितासी श्री गुरु आपण निरोपेशी एकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसे स्वामी निरोपिले धर्म सकळ ऐकता झाले मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवने परी श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी प्रायश्चित्ताचे पापासी पश्चाताप होय ज्यासी त्याचे पाप नाही देखा पाप जरी असेल थोर केले अंत करणे असेल खोचले त्यासी प्रायश्चित्ताचे भले कर्म विपाकी बोलिले असे प्रायश्चित्ताचे विधान सांगितले ऐका श्रीरमणे ऋषीचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही अज्ञानकृत पापासी पाश्चातापे शुद्ध परियेसी गुरु सेवा तत्परेसी केल्या गुरु निवारिल्या नेनता पाप केले असे प्रायश्चित्त परियेसी प्राणायाम पुण्यतीर्थ स्नान स्त्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत दोघा समगडे निश्चित दोघे अचळावे प्रायश्चित आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जपता सहस्र विप्रदश भोजन द्यावे ती लावण एक सहस्र करावे वेद मंत्र याचे नाम गायत्री वृक्ष श्री गुरु सांगते त्रिविक्रमासे प्रजा प्रत्येक उच्च देवता असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक भुक्तिका अथवा यचित दीक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरु चरणमास चरणास येणे जाती सौम्य दोष दयापणाची सामान्य 3 दिवस वृंद घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वाय अक्षुनी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत 3 गुळ लाया पीठ उपवास करावे
अनेक असे प्रकार करावा चंद्रयान आचार पोटाप्रमाणे आर ग्रास घ्यावा वर्तमाने आपले प्राण प्रगटो आपले पाप प्रगटोनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळोनी जाय पाप उदारा आता सांगेन तीर्थकृच्य यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाते वरकड तीर्थ केले याची गायत्री जप सहसेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य चोला बोलल्याचे समुद्र सेतू बंदेसी स्नान केले परिहेसी भ्रूण हत्या पापनाशी तग्नारी पातके विधिपूर्वक सुचेसी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्मा त्या पापणासी ऐका त्रिविक्रम एकचित्ते पवमान सुक्त चत्वारी पठन करता ब्रह्मात्या दोरी इंद्रमित्र अवतारी एक महिना जपावे पंचमास सहा मास नित्यार करुणी पुरुषे पुरुषुक्ते पापनाश पंचमा दोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जन भक्तीसी अघमर्षण त्रीर मृत्युतेसी सप्त जन्म पाप जाय आणि असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होणे विषय का पंचगव्य प्रशांत करावे गोमूत्र गोमय क्षीर दधिकृत कुशसार घ्यावे असे विधिस्तार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णाचे गोमूत्र कृष्णावर्णी गोमय पवित्र रामगाईचे क्षीरशूर श्वेत दही देवरुचे दधी घ्यावे कपिला गायचे तुप भरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन ऐका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर पावणे दोनशेर दधी तीन पावशेर घ्यावे भूत घ्यावे पावशेर तितके जण सहावे कुशसार गीता मंत्र निर्धार विस्तारून सांगेन कुशाचे सार शास्त्र एकेकाशी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र यावरती असे इंद्र विष्णू दुसरे देखा मानश्लोक मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचमाय उच्चारा सहावा व्यर्थावती प्राणपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होणे एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापेना सती अवतारा गायी न मिळे तुझे जिनसे कपिला गाय मुख्य परियेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गाय उत्तम पातळ गडे ज्यासी प्रायचित्तासे त्यासी जगत गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एकाना वेद शास्त्रज्ञ सुधर्माचार अभिज्ञ त्याचा अनुग्रह पापग्न पुनित होया उदारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायचित्त सांगोल विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होनिया श्री गुरु मनती पतितासी पुढे विप्र होतासी श्री गुरु माता पिता चांगला जन्मलासी आता सांगो तुझा अधिक स्नान संगमी मास एक केल्या जाय तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसे पतित मने स्वामींचे तुझे दर्शन झाले मानसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणागत रक्षका तुझे दर्शन सुधारेचे आपण झालो ज्ञान राशी अभिमंत्रोने आता जमायचे ब्राह्मणे मिळवावे एके ऐकोणित याचे वचन श्री गुरु बोलती असून तुझा देह जातीन केवी म्हणती तुझा पतिताचे सुधारसे वर्धता तुझे रक्तमासाचे ब्राह्मण म्हणजे तुझे कैसे सकळ निंदा करतील पूर्वी विश्वामित्र क्षत्रिय वंश गादी पुत्र तपोबळ करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणाते ब्रह्माचे शतवर्ष तप केले महाक्लेश तेने बळे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरासी विनविता वय परियसी आपणाते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो कामनेन ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकारो ऐसा तया विशिष्टासी विनवी विश्वमित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तापस अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुळे जन्म होसी काही केली म्हणे विप्र
गोपला मुनी विश्वामित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळे ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काय केल्या नवय तामसे अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रा ते वर्तताय से एके दिवसे विश्वामित्र म्हणे कोपसे हाती घेऊन पर्वतासे गालो आला वरिष्ठावरे विचार करी मागुती म्हणे जरी व दिन वशिष्ठ म्हणे आपणा तिन म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणोनिया इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्य सरसी आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाईक म्हणोनिया ऐसा वशिष्ठ मुनीवर मरिता म्या दोष फार म्हणून टाके गिरीश्वर भूमीवरी परियसा अनुतप्त झाले अंतःकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले ते वेळी संतोषुनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलत असे वशिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणे पाप करणे अन्न आपणा विश्वामित्र हरिकाले सूर्यपाक अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळूनी नूतन देह धरला झाला मग मरते सकळवनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ऋषी ब्रह्म ऋषी मनोनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्ज व जन्मय अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्रह्मकुंडळी ऐसे त्या पतितासी बोधिले श्री गुरु परियेसी गाजले असे सुरत्यासी त्याच्या मानसी नयेचे निदान सापडे दरिद्र्यासी तो का सांगेल संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखा सुखी तैसे तया पततासी लाजले ज्ञान निधार राशी नवाचे आपले मंदिरासी विप्र आपला मनसासे इतके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी मनती लागले भस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियाची स्पर्श नको म्हणे दियेची कोपे करुणी मारावयाची जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या जाऊनी न मी श्री गुरु पाया पती माते सोडून या जातो एक स्वामिया कन्या पुत्र मज बहुत त्या कोणत्या ते प्रतिपाळित आम्हा त्याजने केवी जात सांगा स्वामी तयाचे जरी न सांगाल स्वामी तयासे त्याचे प्राण पुत्र झाले एरवी आमचे कोण पोषी अनाथ आपले स्वामिया ऐकून तिचे वचन श्री गुरु बोलते हसून तया नराते बोलावून सांगितले परियसा श्री गुरु म्हणते पतितासी तू जावे आपले घरासी पुत्र करत क्षेत्रासी दोषी तुते गती नेने जाना या संसारी जन्मोनिया संस्पावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म कार्या तरी जन करे भवार्णव या काळे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगणा करुणे त्याजिता होय अपतना महादोष बोली दे सूर्यभूमी साक्षीसी त्ववरिले श्रीयसी तीस त्याजिता महादोषी तू जगती नवे जाण श्री गुरुवचन ऐकून विनवितासे कर जोडून केवळ होऊ जाती न ज्ञान होऊनी मागुते श्री गुरु म्हणे विचारते याचे अंगी असे विभूती प्रक्षाळ लुप्ता राहते मन ज्ञान होय असे ऐसे म्हणे विचारुनी सांगती शिष्याते बोलावणी एखाद्या पाचरुनी अनाथ परितेसे तया ग्रामी द्विजयक करी उद्यम वाणिक त्यासे पाचारिता एक तया पतिता संनिधा श्री गुरु म्हणते तयासी उदक घेऊन हस्तेसी नपन करेगा परिपदितासी होय सक्त संसारे श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक पण पतिता क्षण केले विभूती धोन्या विभूती दुता पंताचे झाले अज्ञान मनत्याचे मुख पाहता श्री पुत्राचे दावत केला तया जवळे आलिंगोनी पुत्रासी प्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज ऐसा म्हणे विस्मय करिता आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तात विस्मय करी तया वेळी इतके होता कौतुक पाहतो त्या नगर लोक आश्चर्य करिता सकाळी गमननी अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसंदानी पुसत असे विनवणी एका चित्ते त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसे होता हनुमान मानसे निरोप द्यावा कृपेशी विनंती एक अवतारी
महापातीत यतीहीन त्याचे स्वामी झुजले ज्ञान अंग दुखात दक्षिण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी अम्मासे निरोपावे कृपेसी मनोनी लागला चरणासे भक्ती भावे करुणिया ऐसे पुत्र त्रिविक्रमयते श्री गुरुतयासी निरुपदेते त्याचे अंगी विभूती दूता गेले ज्ञान ऐका पुढील कथा सांगे पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुन महाराष्ट्र भाषे करुणे सांगे सरस्वती गुरुदास इथे श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारण संवादे कर्म विभाग स्तोत्रम नाम अष्टविश्वोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेशाय नमः नामधारक वेळी सिद्धांसी मागे कथा निरोपिलेची भस्म महात्म्य श्री गुरुशी पुसले त्रिविक्रम भारतने श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी एक चित्त कर्म मानसी सावधान ऐकपा पूर्वापरी कृतयोगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु जगी वतत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी काम क्रोधादी त्याजुनी इंदत होता मैवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणे जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्रांजना ऐसा मुळे भूमंडळात नाना क्षेत्री असे इंडक पातला कैन्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्रांचा ते असतानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीवानेक भक्षितासे परेसा ऐसा घोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्म राक्षस अवलोकित आला राहुनी भक्षावया ब्रह्म राक्षस प्रांत आला असे भक्षू म्हणत दात खात मुख पसरवणे जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी वा असे महाज्ञानी पातरा राक्षस तया जवळी राक्षस म्हणी संतोषत ग्रास परवाला जत म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धरिला लिंगोनी अलिंगिता मुनीश्वरासी भस्मला गेले राक्षसासी जाळले ज्ञातयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळवळी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळते कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नरा ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगस्पर्श केला शूद्र तृप्त आक्रोश झाला मनी पर्यसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राई त्राई गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तुवा कवनाचा नवशी ऐसा आदर ठाई वरसी मनुष्य मात्र नाही ते टाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विलंबित असे कर जोडून एक त्रिविक्रम मुनी राया मने राक्षस तये मिळी आपणासी ज्ञान झाले सकळी जाती स्मरणांत काळी पूर्व परिचय स्वामिया पूर्वजन्म पंचविशी होते राजा यवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तिले जाना म्या मारिले बहुत लोक प्रजेशी तिथले दुःख स्त्रिया मारल्या अनेक राज्य मध्ये करुणिया समस्त राज्ये कोणिया आणि स्त्रिया धरोणिया एक दिवस भोगोनिया त्या ते ठेवले अंतर्गृहाचे विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले अनेक देशी जाऊनी आणि त्याचे स्त्रियासी भोगी आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परिदेका व्याधिष्ट झालो यशस्मतिका परराष्ट्राचे चालूनी ऐका राज्य हरिले स्वामिया ऐसे परी आपणासे मरण झाले परियेसी नेले तुते यमपुरासी मज नरका मध्ये घातले देवासी सहस्र वर्ष देका 10 वेळा फिरले एका पितृ सहित आपण देका नरक भोगले येणे परी पुढे जन्म प्रतिवंशी विद्रुभोग परियेसी सहस्र शिंदे अंगासे लागले असते परियेसा येणे परी दिव्य शत वर्ष काष्टले बहुत सुधारते पुनरपी पावले यमपंथ अनंत कष्ट भोगले दुसरा जन्म आपणासी व्याधे ग्रंथ जयंती अजगर गणपतीची चौथा झालो लाडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियेसी 6वा जन्म झालो कैसा सडवूनी जन्मलो 7वा जन्म झालो श्वान 8वा जन्म मतीन 9वा जन्म रोही हरण 10वा होई शरणागत
मर्कट जन्म एकादश गाली झालो द्वादश जन्म 13वा मुंगूस व्हायस झालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रानकुटमी षोडश जन्म झालो परेसा पुढे येणे अवतारे सप्त जन्म जन्म आपण गदर्भ झालो अक्षयीन माझ्या योनी संभावून आलो स्वामी अष्टादशेसी 19व्या जन्मासे मंडूक झालो परेसे कासव जन्मे दिवशी 21व्या मंत झालो 22वा जन्म थोर झाला तर उंदीर दिवांग झाले होते पदे उल्लोक जन्म 23वा जन्म चतुर्विशतीसी झाले कुंजर तामसी 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी मगनी माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीचा परियसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगी लागले खचित त्याचे झाले तुळचेत ज्ञान प्रकाश शतजन्मोत्तरीचे महिमा परंपरा परे ब्रह्मादिका अगोचर याची काले कर्पूर गौर भूषण सकरी सर्वांगी जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखील दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्रय कविड देसी आचार्य परियसी सदा यत सूत्रनेसी कर्मभ्रष्ट पुवंत होता समस्त मिळवणे विप्रवृत्ती तया द्विजा भरसकारिते माता पिता दाजे दिकोती त्याजी तिथ्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर बरे आणि कसल्यांशी व्याविचारी उन्नतपणे परियसा वर्तता ऐसे एके दिवशी केला होता व्याविचारासी तस्करा विद्या करित्यानिशी विद्येत्याशी एके शूद्रे वधोनिया विप्रासी ओढोनी नेले तियाची दिशी टाकेले ब्रह्ममार्गिना आवरस्थानी परियसा श्वान एक तरी नगरी बैसला होता भस्मावरी शुशाक्रांतावतरी गेला इंडत प्रेत घाणे देखुनी या प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी आरशी शुशान मारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वळसण बाहुबटे लागले भस्म परेसा प्राण त्याजिता जीवावर नेत होते यमकिंकर नाना परे करीते मार कैलासपुरीचे शिवदूत कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळित म्हणून या ते कवने नेले या ते योगे शिवपुर केले नेले यमकिंकरे म्हणून धावते वेग वक्ते यमकिंकर मारावया शिवदूत येतात कोणी यमदूत जाते पळवणी तया जाते सोडोने गेले आपण यमपुरा यमने शिवदूतांसी का मारले माझे किंकरासी हिरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवभद्रे ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगे विस्तारुण प्रेत कापाळे लांछन भस्म होते परेसा शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतोने आपले तुझ्या पाचारुने सांगत असे प्रियसा यम सांगे आपले दूता भूमीवरी जाऊन आता जे कोणी असतील भस्मांकिता त्या ते तुम्ही नारावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा अशी तुम्ही लाविता भक्तीसी देवाधिका दुर्लभ ऐकले वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करी नमन उद्धारावे जगजीवना ईश्वरे तुझी वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उच्चारण विस्तारोनी सांगा मज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगे आता विस्तारीसी कचित्त ऐकपा पूर्वी मंदिर गर्भ पर्वती क्रीडासी गेले गिरिजापती कोटी रुद्राग्निमा सहिती बैसला होता वेळवेळेसी नाना परीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभा वळीचे ऐसा सिंहासनावरी बैसला त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरे भावतसे परियसा बाळनेत्र ज्वळा माळ सर्वं संवत्र संवर्ताग्निं जटा मंडळा कपाळे चंद्र षोडश कळा शोभतासे सदाशिव तक्षक देखा वाम करणे वासुकी असे काही दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्न परिशोभता नीलकंठ दिसे आपण नगार सर्पाचे जिंकरी मुद्रिका येते का सर्पाच्या
मेखळात या सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटा दर्पणाचे ऐसे परी दिसत असे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा येथे हरी खडग तिखा शोभत असे ईश्वर पानपात्र एके हाती धनुष्यबाण कर शोभती खडवांग परश येथे हाती अंकुश करी मिरविताते पंचवक्त्र सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार दिसत असे सारंकर सांगेन एका श्रुतेजन शुभ्र टिलक कपाळी परवा शोभे चंद्रमौळी हास्य वदन केवळी अपूर्व देखा शिवशंकर दुसरे मुख उत्तरेशी शोभत असे विस्तारेशी ताम्र वर्ण कर्णा कमळेशी कमळेसी अपूर्व दिसे परेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगाधर चंद्र शिरसी जटा बंधन केले कैसे सर्ववेशित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नील वर्णेसी विक्राळ गाडा दारुणेसी तसे तो ईश्वर मुखावनी ज्वाळा निगते तैसा दिसे तीव्र मूर्ती रुणमाळा शोभती सर्ववेशित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरूढला पार्वती से शोभला बैसवला से परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार विरोध असे अगोचर सर्वेश्वरी परेसा कणक चापे गोरटे मोतियाचा हारकंडे रत्न खचित मुकुटे नागबंधे दिसत असे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभते तेथे भ्रमराला पिते परिमळा लागे परेसा मोतियांचे थोर जाळे विरोधाचे मुकुटाजवळे रत्नास्ती जडली शोभायमान दिसत असे नासिक बरवे सकळ तेथे मिरवे मुक्त फळ त्यावरी रत्न सोनवळ जडले असते शोभायमान काळी तांबळे गोरिया रत्न खचित मिरवरिया अलंकार महामाया जवळीना से जन्मंजाता पीतवर कोळी देखा कुच तोट तिंग शोभेलिका एका काळी रत्ने एका शोभत से कंठीहार रक्त वस्त्र नेसली जैसे दांड पुष्पवेली किंवा कुंडोरले गिरिजा माता परेसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेघळा देखा लेली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रमी सारखा विवेका पाय तिलक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मातेची परेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवन वरून शके पार जगन्माता अंबिकेता ऐसा शंभू मे सहित पैसला से समेत कोटी परिवारा सहित इंद्र उभा उगळेसे उभे समस्त सुरवर वेद देवऋषी सनत कुमार आले तैसे वेगवक्त्र तया ईश्वर सभेसे सनत कुमार तय वेळे लागत असे चरण कमळे साष्टांग नमन बहाळे विनवित असे शिवासे जय जय आई उमाकांता जय जय शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुझी जाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी भुवन नवतरावयासी पापक्षय कारणे आणि कामा देणे मुक्ती होय अल्प पुण्य चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधे जय ऐसे विनवे सनत कुमार मनी संतोष म्हणे ईश्वर सांगता झाला कर्पूर गौरव सनत कुमार मुनीसे ईश्वर म्हणे तैवेळे ऐका देव ऋषी सगळे घडे धर्म तत्काळी ऐसा पुण्य सांगेन वेदशास्त्र समंतेसी असे धर्म परेसी आनंद पुण्य त्रिपुण्यसी भस्मांकित परेसा ऋषी विनंती ऐकून सांगे शंकर विस्तारून मुंबई देवता भस्मांतर परेसा पुढतनीचे जन्यस्थानी जे का से मेदिनी पुण्य बहुत लाभाक्षणी भस्मांकित परेसा सत्योजातादीन मंत्रेसी देवी भस्म तळातेसी अभि मंत्रामि भस्मासी अग्नि इत्यादी मंत्रे करुणे मानस्तोक्तेदी मंत्रेसी सम्मरदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविजे परेसा अत्र आयुष्येती मंत्रेसी लावजे ललाट भुजांसी त्याने मंत्रे परियसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमान मिंकांगुळुंगेसी लाविजे पहिले लल्लाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्य रेखा काळीजे त्रिपुंड येणे परी लावजे तुम्ही परी करी महेश्वराज व्रत करे वेदशास्त्रे बोलताते
ब्रह्मचारी ग्रस्तासी वानप्रस्थ यतीसी समजी लाविजासी भस्मांकित त्रिपुंड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यासी महिमा अपारेसी वंद्य होय देवलोके जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविता असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय कवळा तोय पूजती लोके ऐसे त्रिपुंड महिमान सांगतलेश्वरी विस्तारुण लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादी ऋषीवर वामदेव महामुनी सांगते ऐसे विस्तारुणी ब्रह्म राक्षस संतोषी नमन केले चरण कमलासी नमन करुणी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले प्रदक्षिणेची सूर्य सकांश परेसा दिव्य विमान पैसोनी केला स्वर्गाशी प्रदक्षिणी वामदेव महामुनी दिग्दलात्रयासी प्राणरूप यम त्रयमूर्तीचा अवतारो वामदेव तेचे गुरु करावया जगद्वेदो हिंडदवता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगते श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती अर्षी चरणावर मी माता ठेवित नमन करून हे श्री गुरुसी निगुणे आपले स्थानासी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार भक्ती भावे ऐकती नर लादे चारी पुरुषार्थ इथे श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री गुरु सरस्वती पाठ्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णन नाम एकोणतीसव्याय श्री गुरु दत्त नमस्तु श्री गुरुदेव दत्त कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त Thank you.